बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली, अर्धा तासपासून कोणी झालेले नाहीये. काय नाव आहे रे तारो? हा, विश्वनाथ. किती तासपासून उभा आहे तू इथं? कोणी आलं का तुझ्याकडे मदत करायला? अत्यंत दुर्दैवी संताप येणारी घटना आहे. आदिवासी भाग, पेसा एरिया, ज्याच्यामध्ये मुबलक असा निधी देण्याची वल्गना केली जाते, अँब्युलन्स दिले आहेत सांगितलं जातं, डॉक्टर दिले आहेत सांगितलं जातं, पण दुर्दैवानं हे जे गाव आहे बोरमडी, या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला 8 किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो. तिथे कोणीही दखल घेत नाही. डॉक्टरांना फोन केला जातो, नर्सेसला फोन केला जातो, आशा वर्करला केला जातो, अंगणवाडी वर्कर, कोणीही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं. रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत, आदिवासी बायका, त्या त्याची डिलिव्हरी करतात. ही पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर, DHO यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने आदिवासींचा जो नवसंजीवनीचा GR आहे, कायदा आहे, पेसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे. या जिल्ह्यामध्ये 6 महिने होतात पण नवसंजीवनीची मीटिंग होत नाही. पहिली मीटिंग डिसेंबरमध्ये झाली आणि दुसरी मीटिंग आता 6 महिन्यांनी झाली. त्यामुळे कोणीही आदिवासींकडे गांभीर्याने बघत नाही. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपल्या सगळ्यांना शरमेनं मान खाली घालणारी घटना आहे.